आवाज आवाम की, रफ्तार हिंदुस्तान की। संपादक माझे मित्र शेख इरफान अब्दुल रजाक यांनी रफ्तार नावाचा पेपर सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, इलेक्ट्रिकल मीडियाच्या माध्यमातून असेल, पत्रकार म्हणून या ठिकाणी अत्यंत सुंदर असं काम समाजहितासाठी या ठिकाणी केलेलं आहे। एक उदगीरच्या वैभवात भर पडेल अशा पद्धतीचा हिंदी पेपर या ठिकाणी रफ्तार हिंदुस्तान की अशा पद्धतीचा 15वा वर्धापन दिन आज या ठिकाणी होतो आहे। माझे मित्र संपादक शेख इरफान अब्दुल रजाक यांना मनापासून शुभेच्छा देतो। खरोखरच एक समाज हितासाठी, खऱ्या अर्थानं विकासासाठी उदगीरच्या वैभवात भर पडणारं हे दैनिक या ठिकाणी रफ्तार या नावाने जवळपास 15 वर्ष झाली। या 15 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये इरफान शेख हा अत्यंत लहान वयामध्ये एक तरुण मित्र या ठिकाणी प्रेस मीडियाच्या माध्यमातून, इलेक्ट्रिकल मीडियाच्या माध्यमातून उदगीर आणि उदगीर परिसरातील शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब, दीनदलित, सामाजिक सर्व स्तरावर एक चांगलं अग्रलेख, चांगला पेपर, समाज मनावर भावेल अशा पद्धतीची बातमी त्या ठिकाणी देऊन या आवाज आवाम की, रफ्तार हिंदुस्तान की या पेपरच्या माध्यमातून खूप चांगलं अभूतपूर्व काम त्यांनी गेली 15 वर्षे अविरतपणे सुरू केलेलं आहे। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये या ठिकाणी इरफान शेख यांनी हे सुरू केलेलं संपादकीय लेख असेल, विशेष करून वेगवेगळ्या बातम्या असतील, कधीही कुठल्याही समाजामध्ये कुठलीही तेढ निर्माण होईल असं कधीच त्याच्या हातून काम झालेलं नाही। खरोखरच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज, हिंदू समाज, सर्वच धर्मीय समाज बांधव मोठ्या संख्येनं राहतात, परंतु सर्वांना पोषक अशा पद्धतीचं पत्रक या ठिकाणी आपला रफ्तार अविरतपणे सुरू ठेवला। मी मनापासून शेख इरफानला शुभेच्छा देतो, त्याच्या सर्व सहकाऱ्यांना, त्याच्या सर्व टीमना आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबांना या ठिकाणी मी मनापासून शुभेच्छा देतो। गेली 10 वर्ष मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून काम करत असताना माझ्याच कारकिर्दीमध्ये ही या पत्रकाची सुरुवात झाली आहे म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही। आणि मला अत्यंत आनंद आहे की आज शेख इरफान या आवाज आवाम की, रफ्तार हिंदुस्तान की या पत्रकाच्या माध्यमातून, मला वाटतं आता तुम्ही टी व्हीच्याही माध्यमातून या ठिकाणी काम करताय असं दिसून येतं आहे। तर पेपर आणि टी व्ही, इलेक्ट्रिकल मीडिया आणि प्रेस मीडिया दोन्हीही तुम्ही या उदगीरच्या वैभवात भर पाडण्यासारखा कार्यक्रम आपण करत आहात। अविरतपणे आपण असंच काम समाज उपयोगी, शिक्षणाच्या बाबतीत असेल, आरोग्याच्या बाबतीत असेल, शेतकऱ्याच्या बाबतीत असेल, गोरगरिबांच्या बाबतीत असेल, समाज हितासाठी जिथं जिथं उद्योगासाठी असेल, अशा ह्या चळवळीमध्ये या रफ्तारच्या माध्यमातून आपण आवाज उठवतात, समाजाला न्याय देण्याचं काम करत आहात। सामाजिक भूमिका समोर ठेवून या ठिकाणी निश्चितच आपण अग्रेसर भूमिकेनं या पेपरच्या माध्यमातून आपण आपली चळवळ उभा केलेली आहे। खरं तर लोकशाहीचा चौथा खांबामध्ये या ठिकाणी शेख इरफान अब्दुल रजाक यांनी पुढाकार घेऊन समाजालाही त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम केलेलं आहे। वेगवेगळ्या समाजाला सोबत घेऊन मित्रासारखं वागून, आणि मित्र कसा असावा तर शेख इरफानसारखा असावा, रफ्तार कशी असावी तर शेख इरफानसारखी असावी, अशा अनेक अद्भुत प्रसंगामध्ये एकीचं बळ, समाजहिताचं बळ, लोकशाहीला चळवळीच्या माध्यमातून निश्चित रूपाने विकासाच्या मार्गावर नेणारं हे रफ्तार पत्रक, या पत्रकाला 15 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याचा आज विशेष वर्धापन दिन या ठिकाणी सुरू आहे। त्याचा मनस्वी मला आनंद आहे। मला थोडंसं जरा दुसऱ्या कार्यक्रमाला एका ठिकाणी जायचं असल्यामुळं मी तुम्हाला सर्वांना अभिप्रेत असताना मी लवकर येऊन या ठिकाणी तुम्हाला भेट दिली आणि मला खरोखरच आनंद वाटला की तुमचं हे सगळं छायांकित केलेलं, रफ्तारनी केलेलं कामगिरी पेपरच्या माध्यमातून असेल की टी व्हीच्या माध्यमातून असेल, इलेक्ट्रिकल मीडियाच्या माध्यमातून असेल, की चळवळ ही कशी असावी तर रफ्तारसारखी असावी, सर्वच प्रेस मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण अत्यंत चांगलं मैत्री अशा ह्या पत्रकारितेमध्ये रफ्तार आणि शेख इरफान ही सुद्धा एक वेगळी
रफ्तार आणि पत्रकारिता घेऊन आपण अविरतपणे काम करतात. पुनश्च एकदा आपल्या सर्व कामाला, सर्व कार्याला शुभ चिंतितो, यश चिंतितो. आपण यामध्ये प्रगतीपथावर राहावं, सामाजिक हितासाठी अग्रेसर भूमिका घ्यावी. जिथे कमी तिथे रफ्तार, अशा पद्धतीची भूमिका आपण घ्यावी. आणि रफ्तार ही आज आपल्या उदगीरच्या वैभवात तर भर पडणार आहे, परंतु लातूर जिल्ह्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये आवाज आवाम की रफ्तार हिंदुस्तान की असा आवाज गुंजल्याशिवाय राहणार नाही. आणि मित्र कसा असावा तर इरफान शेखसारखा मित्र असावा, अशीच भूमिका मला या ठिकाणी वाटते. पुनश्च एकदा मी या ठिकाणी मनापासून भरभरून शुभेच्छा देतो. पुन्हा माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद.